अहमदपूर तालुक्यातील येस्तार येथील सचिन कोंडिबा मुंडे यांनी पंकजाताई बीड लोकसभा निवडणुकीत निवडून नाही जर आल्या नाहीतर हा सच्चा गेला हा व्हिडिओ व्हायरल केला व दिनांक 7/6/2024 रोजी रात्री 9 ते 9:15 वाजताच्या सुमारास बोरगाव पाटीजवळ मुक्कामी येल्लारा एसटी बस वळण घेत असताना बस खाली उडी घेऊन त्यांना आपले जीवन यात्रा संपवली। या घटनेची आठवण ठेवून दिनांक 17/6/2024 रोजी दुपारी 3:15 वाजता येस्तार येथे पंकजा मुंडे आल्या असता त्यांनी सचिन कोंडिबा मुंडे यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले। येस्तार येथील हनुमान मंदिर ग्रामस्थांचा संवाद साधला। यावेळी आत्महत्या करू नका वचन द्या असं आव्हानही त्यांनी यावेळी केलंय। तुमचा निकाल लागल्यापासून असे प्रकार सुरू झाले, काय आव्हान कराल? ही पहिली परिस्थिती आहे लातूर जिल्ह्यातला जो सचिन आहे तो सचिन काय तरुणांना आवाहन करायला अशी परिस्थिती राजकीय परिस्थिती आहे वेगळ्या दिशेने जाते। कृपा करून सगळे स्वतःच्या जीवाला जपा। असं ज्यांनी कोणी आताही असे पाऊल उचलायचे अजिबात हिंमत करू नका। असं पाऊल उचलणं तुमच्या जीवाला धक्का म्हणजे माझ्या जीवाला धक्का आहे। मला हे इतकं अपराधी वाटतंय की मी शब्दात नाही। माझी विनंती आहे असं पाऊल कोणीही उचलू नये। त्याची परिस्थिती ही आली आहे। सगळ्या मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या विश्वास ठेवणाऱ्या असंख्य अशा लोकांवर ही परिस्थिती आली आहे। निवडणुकीमध्ये पराभव अत्यंत ग्रेसफुली स्वीकारून मी तिथून गेले होते। आभार दौऱ्याला येते असंही म्हणले होते, पण ह्या घटनांचं जे सत्र सुरू झाले, सचिननी जे आता आत्महत्या केली तेव्हा मी दिल्लीमध्ये होते। तिकडनं येईपर्यंत इतक्या आत्महत्या झाल्या की रस्त्यामध्ये सगळ्यांना भेट करत मी आले। माझी विनंती आहे की लोकांनी असे पावलं तरुणांनी उचलू नये। आपल्या परिवाराचा, बायकाचा, मुलाचा, आई वडिलांचा, भावंडांचा, समाजाचा विचार करावा। मी खंबीर तेव्हाच राहील जेव्हा तुम्ही खंबीर राहाल, आणि मी जर खंबीर राहते, मी जर पचवू शकते सगळे गोष्टी तर पण त्या पचवल्या पाहिजे। आपल्या नेता जसा आहे तसं आपलं कार्यकर्ता असलं पाहिजे। एवढं जीव लावू नका, मला जीवन लावू। राजकीय परिस्थिती जी आहे ती आतापर्यंत तुम्ही म्हणजे अनेक वर्षांपासून राजकारण पाहता, यावेळेला हे राजकारण जे आहे ते वेगळ्या दिशेने जातं असं वाटतं। हे राजकारण लोकांच्या मनामध्ये निर्माण करणारं झालं की आपल्याला काही आपली अवकात नाही, आपल्या बोलण्याला काही मान्यता नाही, आपण कधीच बदलू शकत नाही समाजात, अशी परिस्थिती वाटायला लागली लोकांना असं वाटतंय। मला माझं आकलन आता अत्यंत प्रथम दर्शनी असं वाटायला लागलं की असं नाही व्हायला पाहिजे। अनेक वर्ष लागले लोकांना समाज एकरूप करून सगळे जगायला, आणि परत तशी परिस्थिती निर्माण होऊ नये। एखादा नेता एखाद्याच्या गळ्याचा ताईत करण्यासाठी 50-50 वर्ष जातात, 2-2 पिढ्या खपतात, आणि अचानक ते नेते बाजूला राहून आज एक नवीन नेतृत्व निर्माण करण्याची क्षमता ईश्वरात आहे। कोणी ईश्वर नाही, आणि त्यामुळे ह्या लोकांची जी भावना आहे त्या भावना फार महत्त्वाच्या आहेत, आणि त्या भावनांसाठी माझं राजकारण आहे। ठीक आहे, ईश्वर म्हणजे ते कोणाला रिप्लेस करू शकत नाही, परंतु मुंडे साहेबांची नंतर जीव लावला आहे, पण इज्जत दिली आहे, स्वाभिमानाने राहिले, स्वाभिमानाने ठेवले, निस्वार्थपणे काम केलं। आपण दिल्लीमध्ये होतात शपथविधीच्या वेळेला, आता पुढचं राजकारण म्हणून तुम्ही विधानसभेकडे होप्स म्हणून पाहताय, त्याचबरोबर आता मंत्रिमंडळाचा विस्तार असेल किंवा अनेक पदं अशी आहेत जिथे राजकारणात आपल्याला सामावून घेतलं जाऊ शकतं, असं काही पक्षश्रेष्ठीकडनं काही चर्चा? न्यूज 15 मराठीसाठी असलम शेख, लातूर।